नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत ती पिठाची वांगी बघायची आहेत। त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया। हे पहा, वांगी मी इथे चिरून घेतले आहेत। 4 भाग करून घ्यायचे आहेत। वांग शेवटपर्यंत चिरून घ्यायचं आहे, अर्धवट सोडायचं नाही। ह्याच्यात मसाला आपला बसला पाहिजे। आता ही 2 वांगी पहा, किडकी निघालेली आहेत, ही काढून टाकायची आहेत। कीड अवश्य बघायची आहे। आता लागणारं साहित्य सांगते। डाळीचं पीठ, कडीलिंब चिरून घेतला आहे, जिरा पावडर, धना पावडर, मिरची खरडा, गोडा मसाला, तीळ, लिंबू घेतला आहे अर्धा आंबटपणासाठी, कांदा लसूण मसाला थोडा घेतला आहे, हळद, हिंग, लाल तिखट आपलं नेहमीचं, गूळ, जिरा घेतला आहे, मीठ आणि हे 2 मिरचीचे तुकडे फक्त तेलावर घालण्यासाठी मी घेतले आहेत। आपल्याला ह्याच्यासाठी फोडणी करायची नाही आहे। हे सर्व साहित्य आता एकत्र करायचं आहे। थोडंसं ह्याच्यात तेल घालायचं आहे, म्हणजे तो मसाला घट्ट बसेल वांग्यामध्ये आणि वांगी तेलावर फ्राय करायची आहे। हे डाळीचं पीठ म्हणजे बेसन, चणा डाळीचं पीठ घेतलं आहे, चाळून घ्यायचं आहे, एवढं एक ध्यान द्या। वांगी आता मी ही जराशी मोठी घेतली आहे। तुम्ही जर एकदम छोटी वांगी घेतली तर झटपट तयार होतात, बिना झाकण ठेवताना तयार होतात। आता आपल्याला ह्याच्यावर थोडंसं झाकण ठेवावं लागेल। आता ही वांगी मी मिठाच्या पाण्यात ठेवलेली आहेत। मसाला एकत्र करून घेऊया आणि तो वांग्यात भरून घेऊया आणि पिठाची वांगी बघूया। हा एक स्टार्टर्सचा प्रकार आहे। पोळी भाजी बरोबर, पोळी भाकरी याच्याबरोबर खाता येत नाही, पोळी भाजी नाही, पोळी भाकरी बरोबर खाता येत नाही, भाताबरोबर खाता येत नाही। ही वांगी तुम्ही अशी नुसतीच खायची आहेत। खायला एकदम रुचकर टेस्टी लागतात। एकदा तरी अवश्य करून पहा। चला आता आपण सुरुवात करूया। हे पहा, सर्व साहित्य आता मी एकत्र करून घेतलं आहे। गूळ असाच घेतला आहे। गूळ मी पाण्यात विरघळवायला विसरले। गूळ हा पाण्यात थोडासा विरघळवून घ्यायचा आणि ते पाणी वापरायचं, म्हणजे जास्ती पटकन आपली रेसिपी तयार होते, आपला पदार्थ जास्ती पटकन तयार होतो। लिंबाचा रस पहा मी काढून घेतलेला आहे। आता मी हे सर्व हाताने कालवून घेते। ह्याच्यात एक पळी तेल घालून घेत आहे। आता ह्याच्यात तेल का घालायचं, तर हा मसाला घट्ट बसण्यासाठी ह्याच्यात आपण तेल घालून घेतला आहे। लिंबाचा रसही ओलाव्यासाठी घातला आहे आणि गूळ विरघळण्यासाठी थोडंसं पाणी घालणार आहोत। आता परत तुम्हाला एकदा सांगते, गूळ थोडासा एका वाटीत पाण्यात विरघळत ठेवा आणि मग ही पिठाची वांगी बनवा, म्हणजे तुमचा वेळ कमी लागेल। तुम्हाला पदार्थ बनवायला वेळ कमी लागेल, तुमचा वेळ वाचेल आणि झटपट आपला पदार्थ तयार होईल। चला आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊया। आता हे एकत्र करताना पहा, मी हा गूळ आहे की नाही, हा हाताने जरा चुरून घेत आहे, कारण गूळ मी पाण्यात टाकायला विसरले। पाणी थोडंसंच लागतं, हापका मारण्यासाठी पाणी लागतं, कारण ती वांगी शिजायला पाहिजे। तेल जरा भरपूर लागतं याला। पिठाची वांगी असं नाव आहे याचं। हा पारंपरिक पदार्थ आहे आणि मुख्य म्हणजे हा स्टार्टर्सचा प्रकार आहे। अजून कुठल्याही लग्नात चालू झाला नाही आहे, पण झाला तर बघा ही वांगी किती संपतील। हा गूळ थोडासा मी चुरून घेत आहे। याला रस नाही आहे, फक्त तेलात आपल्याला फ्राय करायचे आहे। आता हे काम थोडंसं आपल्याला डबल झालं। जर आता मी सकाळीच गूळ जर विरघळायला ठेवला असता तर माझं काम झटपट तयार झालं असतं। आमच्याकडे कोणी पाहुणे येणार असतील तेव्हा मी ही रेसिपी, हा पदार्थ अवश्य करते। हा डाव्या बाजूचा प्रकार समजला तरी पण चालून जाईल, कारण हा नुसताच खावा लागतो। हा आपल्याला पोळी बरोबर, भाताबरोबर खाता येत नाही आणि ह्याने तसं पोटही भरत नाही, फक्त आपल्या जिभेला छान चव वाटते। चला आता आपण हे भरून घेऊया। याच्यात लिंबाचा रस राहिलेला आहे, तो मी घालून घेतला आहे आणि पाणी पहा मी बाजूला ठेवलं आहे, लागलं तर घालणार आहे। पाणी शक्यतो लागणार नाही, कारण हाताने हा गूळ माझा चुरला गेलेला आहे। फक्त पाण्याचा हपका मारण्यासाठी पाणी लागणार आहे आपल्याला आणि फोडणी करायची नाही आहे। तेल गरम करायचं आहे, 2 मिरचीचे तुकडे घालायचे आहेत, लाल मिरची, हिरवी मिरची तुमच्याकडे जी असेल ती घाला आणि मग ही वांगी एक एक ठेवायची, वाफवायची
उलटी पलटी करायची की झाली आपली पिठाची वांगी तयार। हे बघा, हे असं पीठ तयार व्हायला पाहिजे। आता ह्याच्यात मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे, कारण हे तसं घट्ट आहे अजून। हे पहा, मी थोडंसं डाळीचं पीठ घालून घेतलं आहे, कारण मला ते कमी वाटतं आहे। आपली वांगी थोडी जास्ती आहेत। आता आपलं पाण्याचं काम झालेलं आहे। आपण आता हे वांग्यात भरून घेऊया। फ्राय पॅनमध्ये ही वांगी करायची, पसरट भांड्यात करायची, कढईत नका करू। कढईत केली तर काय होईल, ते खाली खाली कढईमध्ये भाजी उतरते, तसं हे वांगं उतरत जाईल। आता ह्याच्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे। आपण पिठाच्या मिरच्या केल्या की नाही, साधारण त्याच प्रकारे करायचं आहे, फक्त ह्याची चव वेगळी आहे। पिठाच्या मिरच्यांची चव पूर्णपणे वेगळी आहे। आता हा जर मसाला थोडासा उरला, ते दुसऱ्या दिवशी तुम्ही कुठली भाजी करणार असाल त्याच्यात घालून दिलात तरी चालून जातो। रस भाजीला हा मसाला चालतो। तेल तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर घाला। जर कोरडा मसाला तुम्हाला चालणार असेल तर तुम्ही कोरडा मसाला घातलात तरी पण चालेल। पाण्याचा हापका मारायचा असतो, त्यामुळे तो मसाला शिजतो। हे पहा, एवढं वांग असं चिरून घ्यायचं आहे। हे पहा, शेवटपर्यंत वांग चिरायचं, एवढं एक ध्यान द्या, मध्ये सोडून नाही द्यायचं। तेलाने फक्त एकच फायदा होतो की तो मसाला बाहेर पडत नाही। जर तुम्ही सुका सुका मसाला भरलात तर एखाद्या वेळेस तो बाहेर पडू शकतो, मग वांग वेगळं मसाला वेगळा असा होतो। हे आता वांग्याला मसाला चिटकून राहतो। आता माझा हा मसाला उरलाय, हा मी फ्रीजमध्ये ठेवणार आणि उद्या रसभाजी करणार आहे। कुठलीही भाजी करा, घेवडा, गवार, दुधी भोपळा, कशालाही हा मसाला चालून जातो। किंवा वांग्याची रसभाजी केली तर अतिशय उत्तम, त्याला तर चालूनच जातो। आधी हात स्वच्छ करून घेऊया आणि मग आता ती वांगी परतायला घेऊया। हे पहा, एवढा मसाला उरलेला आहे, हा आता फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। हे पहा, अशा प्रकारे वांगी भरून घेतलेत। सर्व वांगी दिसत आहेत तुम्हाला? हे पहा, आता आपण तेल तापवूया आणि फ्राय करून घेऊया। हे बघा, आपला पॅन तापलेला आहे, मी तेल घालून घेत आहे। तेल मी साधारण 3 पळ्या घालून घेणार आहे। तेल थोडंसं ह्याला जास्ती लागतं, कारण ही तेलातच आपल्याला वाफवायची आहे। हे मिरच्यांचे तुकडे जे ठेवले आहेत ते फक्त आता आपण घालून घेऊया। गॅस थोडासा आता मीडियम केला आहे, कारण आपल्या त्या मिरच्या ज्या घातल्या आहेत त्या थोड्याशा फ्राय होऊ देत। आता आपण ह्याच्यात वांगी सोडून देऊया। फोडणी करायची नाही आहे। तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल फोडणी तर तुम्ही गेलीत तरी पण चालेल, पण गरज काही पडत नाही। हे एक एक वांग आता आपण ह्याच्यात सोडून द्यायचं आहे। आता ही नुसती वाफेवर फक्त आपल्याला शिजवायची आहेत। आता आपण याच्यावर झाकण ठेवूया। आता वाटल्यास फक्त वरून मीठ घालावं लागतं, तेवढं आपण नंतर घालायचं आहे। आता पाण्याचा हापका वगैरे काही मारायचा नाही, कारण तेल आपलं भरपूर आहे।
गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे, झाकण मी ठेवून घेतलं आहे. वाफेचं पाणी फक्त पाडू नका. आता ही ज्या बाजूने शिजलेली नाही त्या बाजूने आपण ही करून घ्यायची आहे. चिमटा घेतलात तरी पण चालून जाईल, चिमट्याने ते आपल्याला उलट पालट करता येतं. आता तेल भरपूर असल्यामुळे पहा, या झाकणाला भरपूर असं तेल दिसतंय आपल्याला, तेल पाणी, पण ते झटकून टाकायचं बाजूला. झाकण काढून घेत आहे, झाकण पटकन काढायचं. हे बघा, मी आता ना कालथा बिलथा काहीच घेतलं नाही आहे, चिमटा घेतला आहे, चिमट्याने तुम्हाला दाखवत आहे. चिमट्याने असं वांग आपल्याला उचलता येतं. आता काही वांग्यातला मसाला थोडासा बाहेर आला तरी चालून जातो. हे पहा, वांगी जवळजवळ शिजलेली आहेत. अजून एक 5 मिनटं आपण ठेवूया झाकण ठेवून, आणि मग आपली वांगी तयार झाली. आता हा आतला मसाला कसा शिजतो, तर आपण झाकण ठेवल्यामुळे आतला मसाला आपला शिजून जातो. आणि वांगी जर तुम्ही लहान घेतली तर तुमचा हा प्रकार एकदम झटपट तयार होईल आणि एकदम छान लागेल चवीला. फक्त गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. झाकण काढून घेतलेलं आहे, झाकण फक्त पटकन काढायचं. आपली पहा, वांगी सर्व तयार झालेले आहेत, वांगी सर्व शिजलेले आहेत. हे पहा, आता हे मोठं वांग हे तर खूपच शिजलं आहे, थोडा मसाला बाहेर आला आहे, मग तो आपण ॲडजस्ट करायचा. हे पहा, साधारण एवढ्या आकाराची जर तुम्ही वांगी घेतलीत ना तर तुमचं ही वांग एकदम झकास होऊन जाईल. आता मी झाकण ठेवणार नाही आहे, इथेच उभं राहून 1-2-3 मिनटं परतणार आहे. वांगी आपली झालेली आहेत, कारण ते आपल्याला जळायला नको आहे. याला म्हणायचं पिठाची वांगी. आता हे डेखं मुद्दाम ठेवले, त्या डेखाला धरून हे वांग खाता येतं. कसेही खावा, तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने. या मिरच्या मुद्दाम घातल्या आहेत. कोणाला जर तिखटपणा पाहिजे असेल, या मिरचीला खरा तिखटपणा काही नसतो, पण आपल्याला थोडंसं छान दिसण्यासाठी आपण त्या मिरच्या घातल्या आहेत. आणि तशाही तुम्ही त्या तळल्यात मिरच्या, तुम्ही खायला छान लागतात, मीठ घालून खाऊ शकता. आता बघा, ह्या वांग्यातला सगळाच मसाला थोडासा बाहेर आला आहे, पण तरी मी तो ॲडजस्ट करणार आणि ते वांग बसवणार. आता या मिरचीला आपण मीठ लावलं की ही मिरची खायला चांगली लागते. अशा प्रकारे आपली बनली पिठाची वांगी. आता ही गरम आहे, आता ही तुम्हाला जरी अशी दिसली तरी गार झाल्यावर कुटकुटीत दिसतात आणि छान दिसतात, चवीलाही चांगली लागतात. आता ही गरम असल्यामुळे थोडीशी बिलबिलीत, वांग शेवटी नाही म्हटलं तरी ते बिलबिलीतच होणार आहे, पण तरी याला थोडं थंड होऊ द्या आणि मग खायला घ्या. हे गरम खाता येत नाही, कारण आतलं डाळीचं पीठ आहे ते आपल्याला तोंड भाजवतं. आता याच्यावर हवे असल्यास तुम्ही कोथिंबीर घालू शकता. हे पहा, मोठं वांग जे सुटलं होतं ते पण मी बसवून घेतलेलं आहे. थोडंसं आपल्याला करावं लागतं काहीतरी इकडनं तिकडनं, पण ते बसतं.
ही कुठल्याही प्रकारची भाजी नाही आहे. हा एक असाच जिभेला चव आणणारा पदार्थ आहे. सोपा आहे, झटपट तयार होतो. एकदा तरी करून पहा. वांगी घेताना एकदम छोटी घेतलीत तर जास्ती झटपट तयार होईल तुमचा पदार्थ आणि तुम्हाला करताना जास्ती मजा येईल. आणि फक्त परतताना चिमटा घ्या, एवढं एक लक्षात घ्या, चिमट्याने आपल्याला वांगं उचलता येतं. जर तुम्ही हे ढवळत बसलात तर ह्याची भाजी तयार होईल. आपण हे आता डिशमध्ये काढून घेऊया, थंड करूया आणि खायला घेऊया. गॅस बंद करत आहे. हे बघा मंडळी, आपली पिठाची वांगी तयार झालेली आहेत. आता ती एकदम थंड झाली आहेत, म्हणजे खाण्यासारखी झालेली आहेत. गरम असतानाही खाता येत नाही. ही वांगी बघा, मी डेक का ठेवला आहे तर डेखासकट उचलून हे वांगं आपल्याला खायचं आहे. हा जो मसाला दिसतोय हा गरम असताना वांगं खायचं नाही आहे, कारण आपलं तोंड भाजू शकतं. हा एक स्टार्टर्सचा प्रकार आहे. अजून एवढा प्रचलित नाही आहे. मी माझ्या घरी करते. एकदा तरी अवश्य घरी करून पहा, नक्की आवडणार. टेस्टी होतो, छान होतो. वांगी फक्त छोटी घ्या, मोठी घेऊ नका. कुठल्याही कलरची वांगी घ्या. काळी वांगी घेतली तरी चालतील. ही मी आत्ता पांढरी वांगी घेतली आहेत. फक्त वांगी घेताना छोटी घ्या आणि कमी बियांची वांगी घ्या. बिया जास्ती पाहिजे नाही त्याच्यामध्ये, एवढं एक ध्यान द्या. हे पहा मंडळी, आपली आता बनली आहेत पिठाची वांगी. एकदम तयार झाले आहेत, चवीला एकदम छान झाले आहेत. तुम्हाला जी पॅनमध्ये मी वांगी तयार करताना दाखवली तेव्हा म्हणाला असाल, काय अश्विनी ताईंनी वांगी बनवलेत, लिबलिब लिबलिब वांगी झालेत. पण हे वांगं आता एकदम झकास झालं आहे, सुटं सुटं झालं आहे आणि उचलल्यावर तुम्ही खाऊ शकता. देखापासून ते अजिबात तुटत नाही. एवढा एक तुम्ही अनुभव घेण्यासाठी पाव किलो वांगी करून पहा. वांगी एकदम छान झाली आहेत. या वांग्यावर मी थोडासा चाट मसाला घालून घेतला आहे. चाट मसाला साहित्यात ठेवला नव्हता. पाणी का ठेवलं आहे तर वांगं खाताना एखाद वेळेस आपल्याला घशात ते बसतं म्हणून, किंवा ठसका लागतो म्हणून पाणी ठेवलं आहे. म्हणून पाणी प्यायचं लगेच, तर मग आपल्याला काही त्याचा त्रास होत नाही. आता ही वांगी का दाखवली तर दिवाळीचं आपल्याला फराळाचं खाऊन कंटाळा आला आहे, काहीतरी वेगळं खायचा मूड आहे, तर ही वांगी अवश्य करा. झटपट तयार होतात. पाव किलो वांगी खूप झाली, कारण वांगं खाताना आपण फार फार तर 1 किंवा 2 वांगीच खाणार, कारण ही नुसती वांगी खावी लागतात. भाताबरोबर पोळीबरोबर हे वांगं खाता येत नाही. हा एक स्टार्टर्सचा प्रकार आहे, पण तो बनवून एकदा तरी पहा, खूप छान होतो. तुम्हाला जर दिवाळीचं सर्व करून कंटाळा आला असेल, फराळाचं करून कंटाळा आला आहे, पाहुण्यांची उडबस करून कंटाळा आला आहे, कंटाळा येत नाही तेव्हा आपल्याला खरंच कंटाळा येत नाही, खूप उत्साह असतो, पण त्याचा थकवा आपल्याला नंतर जाणवतो. तो थकवा घालवण्यासाठी ही वांगी अवश्य करून पहा. एकदा तरी करा, खावा आणि अश्विनीला अभिप्राय कळवायला विसरू नका. ही वांगी जर का आवडली असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय. कशी गेली सगळ्यांची दिवाळी? मजेत गेली की नाही? अशीच मजेत दिवाळी माझी पण गेली. सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. देवदिवाळीपर्यंत दीपावलीच्या शुभेच्छा देता येतात. त्यामुळे आता राम राम, बाय बाय.